आज अतिशय आनंद होतोय की फमू शिंदे यांच्या त्रिकाल या कविता संग्रहाचं आज प्रकाशन या ठिकाणी झालं आणि पी.डी. पाटील सरांनी मराठी कवितेला एवढं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. नाहीतर काव्य संमेलन असो किंवा कविता संग्रहाचं प्रकाशन सभागृह एवढं भरलेलं कधीच बघायला मिळत नाही. म्हणजे नायगावकर नेहमी सांगतात की एका ठिकाणी कविता विषयक कार्यक्रम होता आणि सगळे दरवाजे बंद केलेले होते आणि मग एक रसिक आला आणि तो रखवालदाराला म्हणाला की मला आत सोडा, आतमध्ये सभागृह खूप भरलंय म्हणून तुम्ही मला आत सोडत नाही का? तर रखवालदार म्हणाला दरवाजा उघडला तर आतले लोक बाहेर येतील म्हणून आम्ही दरवाजा उघडत नाहीये. या पार्श्वभूमीवरती आपण सर्वजण इतक्या प्रेमाने या ठिकाणी आलेला आहात, ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्रिकालचं एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे. जयंत दळवी नेहमी म्हणायचे की मी शाळेमध्ये असताना 3 काळ शिकलो होतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पण साहित्याच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर 4था काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ. तर त्रिकालला कधीही पडता काळ नाही. म्हणजे फमूंच्या कवितेलाच तो कधी नव्हता, हे आवर्जून नमूद केलं पाहिजे. केशवसुतांचा उल्लेख झाला. केशवसुतांनी मराठी कवितेमध्ये जी क्रांती केली त्यामधली पहिली महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी काव्याची भाषा आणि गद्याची भाषा यातला भेद नष्ट केला आणि सुधारकांचा विचार हा मराठी कवितेमध्ये आणला. काव्यभान, सामाजिक जाणीव आणि अलौकिकाचा शोध ही जी केशवसुतांच्या पासून चालत आलेली वैशिष्ट्ये आहेत ती फमूंच्या कवितेमध्ये आपल्याला प्राधान्याने दिसतात. आणि भटांनी जी एक कवितेसंदर्भात महत्वाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आशयाच्या अंबराने टंच माझा शब्द हवा, कोरडा माझा उमाळा शब्द माधुर्यात नावा. तर हे आशय समृद्धी आणि दुसरीकडे फमूसर आज असं झालंय की परिच्छेदामागून परिच्छेद लिहून काढायचे आणि त्यालाच कविता म्हणायचं. पण मुक्तछंद नावाचा सुद्धा एक छंद आहे, याचं विस्मरण आजच्या कवींना होताना दिसतंय. या पार्श्वभूमीवरती छंदाचे आणि लयीचे अनेक प्रयोग करणारा कवी म्हणून आपल्याला फमूंच्याकडे महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे. आणि राजशेखर शिंदेनी जी एक खंत व्यक्त केली की ते खूप खेळकरपणाने बोलतात, विनोदी बोलतात, म्हणून त्यांच्या कवितेतल्या गांभीर्याकडं दुर्लक्ष झालं. खरं तर रंजन करता करता अंजन घालण्याचं काम फमूंच्या कवितेने केलेलं आहे. पण आपण काय झालं की ते रंजनच लक्षात ठेवलं. अंजन घातल्यामुळे डोळे जेवढे चुरचुरायला पाहिजेत संवेदना तेवढी आपली चुरचुरली नाही. हे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला बघावं लागेल. आणि आज फमू शिंदे आणि रामदास फुटाणे हे दोघेही व्यासपीठावरती आहेत. या दोघांचं वैशिष्ट्य असं की मराठी कविता सर्वदूर पोहोचवण्याचं मोठं श्रेय त्यांना आहे. म्हणजे आपल्याकडे कवी संमेलनाची परंपरा फार जुनी आहे. आपण जे सगळे वारकरी संतांची कविता म्हणतच वारीमध्ये जातात. पुढच्या टप्प्यावरती रविकिरण मंडळ असेल, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट ही पिढी थकल्यानंतर ती काव्य पालखी खांद्यावरती घेऊन फमू शिंदे, रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे ही सगळी मंडळी महाराष्ट्रभर फिरत आलेली आहेत आणि कवितेविषयीची आवड तिने निर्माण केलेली आहे. हे त्यांचं सगळ्यात मोठं श्रेय आहे. आणि मला एका प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की दिल्लीमध्ये एक कवी संमेलन होतं आणि त्या कवी संमेलनासाठी नेहरू आलेले होते, आपले प्रसिद्ध कवी दिनकर आलेले होते. तर व्यासपीठावरती चढताना नेहरूंचा पाय थोडासा अडखळला आणि त्यांना सावरण्याचं काम, पडणार तेवढ्या सावरण्याचं काम कवी दिनकरांनी केलं. तर नेहरू म्हणाले की ज्यावेळेला राजकारण्यांचा तोल ढळतो तेव्हा त्यांना सावरण्याचं काम कवीनी केलं पाहिजे. आणि ते काम फमू शिंदे आणि रामदास फुटाणे हे आजवर करत आलेले आहेत. सगळ्या पक्षांमध्ये मैत्री असलेले हे कवी आहेत आणि त्यामुळं यांना कुठलं पद द्यायचं असा सगळ्याच पक्षातल्या माणसांना प्रश्न पडतो. आणि त्यातल्या त्यात फुटाणेंना विधानसभेवरती जायची संधी मिळाली, पण अजूनही फमूंना विधान परिषदेवरती जायला काही हरकत नाही हे आमच्या लेखक कवींचा प्रतिनिधी म्हणून. तर आज त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी झालं, त्याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि पी.डी. पाटील सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो की साहित्याच्या प्रांतामध्ये रसिकतेची पाटीलकी करणारा असा कुलपती आपल्याला फार दुर्मिळपणे वाटायला येतो. आणि मराठी साहित्य वैभवशाली आहेच, पण त्याच्या वैभवशालीपणाचं दर्शन घडवण्याचं काम अशा कार्यक्रमातून घडतं. मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि बदली खेळाडू म्हणून आलेला माझा खेळ आटोपता घेतो. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सर. ज्यांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्याला अनेकविध स्वरूपाचे पैलू आहेत, मराठी साहित्यातील कवी, विडंबन कवी, वात्र टीकाकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले माननीय श्री रामदासजी फुटाणे हे एक सत्यवादी भाष्य लेखक म्हणून आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहेत. सर, आपण आमच्या सर्वच साहित्यिक उपक्रमांना आपली वेळोवेळी मुलाचे मार्गदर्शन केलेलंच आहे आणि आता या डॉक्टर डी.वाय. पाटील परिवाराचे आपण एक सदस्यच आहात असंच आम्हाला वाटते. मी तुम्हाला विनंती करते सर, कृपया आपण आपले मार्गदर्शन करावे. जरा बसून बोलतो याबद्दल क्षमा क्षमा. ते म्हणले दिवसाच म्हणले बसण्याला म्हणतो. अध्यक्ष आमचे मित्र भारत सासणे साहेब, वरखेडेजी, प्राध्यापक शिंदे सर, इकडे अमृताजी मिलिंद, आजचे उत्सवमूर्ती होमू शिंदे आणि साहित्य कला संस्कृतीची पूजा, भक्तीचा प्रसाद म्हणजे प्रसाद पाटील, पी डी पाटील यांनी हा सगळा परिसर म्हणजेच एक कविता आहे असं आपल्याला वाटतं. इतके चांगले उपक्रम इथे घेत आहेत की पिंपरी चिंचवड खरं म्हणजे औद्योगिक नगरी आहे, पण ती पुणे जिल्ह्याची उद्या सदाशिव पेठ होते की काय असं वातावरण. आता साहित्यिकांची सेवा ते अत्यंत मनापासून करतात. अनेक संमेलन आपण पाहिलेली इथं, तर मी सुद्धा आता असं वाटतं की त्यांचाच एक कार्यकर्ता आहे म्हणून मी इथे बोलतोय. त्या ठिकाणी पिढींचा इतका मोठं काम आहे पिढी सरांचं, पण ते हे पुस्तक पिढी सरांना अर्पण केलेलं आहे. आणि आजचा कार्यक्रम पाहिला की उद्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींची अर्पण पत्रिका आणि याला आवरायचं कसं हे पुन्हा पिढी सर विचारतील. आता याला थांबवायचं कसं? जर अर्पण केल्यानंतर जर इतका सुंदर समारोह होऊ शकतो, इतकं चांगलं होऊ शकतो तिथं. पण असो, पुस्तकाबद्दल सगळे बोललेले आहेत. पुस्तकाबाहेरचं मी बोलणार आहे. म्हणजे आता प्राध्यापक शिंदे सरांनी सांगितलं की त्यांचा जो खट्याळपणा आहे बोलण्यातला, पण एक मला माहिती की ओठात खट्याळपणा आहे आणि हृदयात वेदना आहे असा हा कवी आहे. पण मिश्किलपणाचा त्यांचा बोलताना इतका अतिरेक होतो की आता पिढी सर म्हटले धर्मपत्नी लीला जे आहेत, तर विशेषण लावल्यामुळं आणखी विशेषण कोणासाठी आहे का लगेच फमूस शोधायला लागतात की हो हे एकच म्हणणार ते तरी. मग लोकांना स्वतःच्या पत्नीवरही विनोद करणार. विनोद हा त्यांना खूप आवडतो, मिश्किलपणा खूप आवडतो, पण याच्याही पलीकडे कवी म्हणून कसे आहेत ते सर्वांनी सांगितलेलं आहे. मला जेव्हा विधान परिषदेचं तिकीट मिळालं आणि समोर विलासराव उभे होते, इतर लोक उभे होते आणि माझ्या ओळखी नव्हते आमदारांच्या, आणि सुशील कुमारजींनी तिकीट आणलं, शरद पवार साहेबांनी निवडूनची जबाबदारी. मला करायचं काय, मी फगूंना औरंगाबादून बोलावून घेतलं. मला ताबडतोब बिनपगारी रजा काढा, इकडे या, मला खूप टेन्शन आलेलं आहे. आणि 8 दिवस फमू माझ्यावर होते, कारण शरद पवारांनी आम्हाला सांगितलं होतं हे तुमच्या डोक्याबाहेरचे, तुम्ही घरात बसा, इलेक्शन कसं लढण्यावर आहे. तर त्यानंतर आम्ही जेव्हा एकत्र मित्र आहोत पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पण एक फार मोठं काम जे केलेलं आहे की जेव्हा दया पवारांना आम्ही बसलो होतो की बापट, करंदीकर, पाडगावकर यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहेत, पण या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या कवींना मुंबई पुण्यात बोलवणार कोण? तर रामदास हे काम आपण करायचं. आणि मग आम्ही पहिली जबाबदारी मराठवाड्याची फमूंना, विदर्भाची विठ्ठल वाघना आणि वसंत सावंतना कोकणाची ही जबाबदारी दिली. आणि प्रथम जामखेडला जो पुरस्कार सुरू केला तेव्हा फमूंना मी सांगितलं की आमच्या कुटुंबातलं कुणीही स्टेजवर बसणार नाही, पुरस्कार कुणाला द्यायचा आहे निवडण्यापासून कार्यक्रम करेपर्यंतची जबाबदारी तुमची. आणि 25-30 वर्ष ह्या एकट्या माणसाने नामदेव पुरस्काराचं संपूर्ण काम करून महाराष्ट्रातले कवी जामखेडसारख्या ठिकाणी आणले या ठिकाणी. आणि चळवळीला फार स्वतः कवी मोठा असणं भाग वेगळा, पण इतरांना मोठं करण्यात
इतरांच्या पुस्तकांना ब्लर्ब लिहिण्यात, त्याला ब्लर्ब शब्दाला पाठकांना सुरेख शब्द दिला. पण फबूंनी ज्या ज्या कवींच्या पुस्तकाला तुम्ही ते पाहिलं पाठरखण लिहिलेले ब्लर्ब, ते इतकं सुंदर मराठी. ते फबूचं फकीराचा अभंग हा माझा सगळ्यात आवडता संग्रह. दुसरं ते गल्ली ते दिल्ली ते फटके काय आम्ही दोघे. कारण राजकारण इतकं चित्रविचित्र झालेलं आहे की यावेळेस साहित्यिकांनी बोलावं की बोलू नये. अनेक साहित्यिक म्हणतात ठीक आहे तुम्ही बोला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, नाव घेऊ नका. पण परिस्थिती इतकी विचित्र आहे सगळी की सगळ्या कार्यकर्त्यांच्या टोळ्या म्हणजे हे तात्पुरते बँडबाजे आहेत. कार्यकर्त्यांच्या टोळ्या म्हणजे तात्पुरते बँडबाजे आहेत. आणि ज्यांच्या हातात निवडणूक रोखे तेच खरे राजे आहेत. ज्यांच्या हातात निवडणूक रोखे तेच खरे राजे आहेत. ह्या आत्ता सगळ्या चर्चा आपण बघतोय गेले 2 महिने. हे लोक तुम्हाला पुढं कुठेही दिसणार नाहीत. हे सगळे निवडणूक रोखे ज्यांनी घेतलेत 6,000 हजार कोटीचे, त्यांच्या ताब्यात हे सगळं राज्य राहणार आहे, हा देश राहणार आहे. पण याच्यावर बोलायचं कोणी? फमू शिंदे आज नाही, गेली 30-35 वर्ष ते लिहित आहेत, बोलतायत स्पष्टपणे. आणि म्हणून मला असे कवी सगळे आवडतात की जे आपले विचार स्पष्टपणे मांडतात, जिथं कुठेही आडपडदा नाही, कुठेही डोंग नाही, आणि कुठेही अशी एक भूमिका खोटी घेऊन खोटं तात्पुरतं बोलणारा तोही भाग नाही. त्यांच्या कवितेतली वेदनाही आपण पाहिलेली. एक चांगला माणूस, मराठवाड्यातल्या कवींना महाराष्ट्र दाखवणारा असा कवी, म्हणजे स्वतः एकटंच नाही तर असे त्यांचे अनेक रूप आहेत. त्यांच्याबद्दल खरं म्हणजे पुस्तकाबाहेरचा कवी म्हणून माझं एक वेगळं व्याख्यान ठेवा, मग त्यांचे फंबूचे सगळे गुण मी सांगू शकतो त्या ठिकाणी. किंवा आम्ही दोघं त्या बाबतीत जरा कुप्रसिद्ध सुद्धा आहेत, म्हणजे प्रसिद्ध आहोत. असंच नाही की हे फार वाह्यात बोलतात, हे फार वात्रट बोलतात. पण एकच आहे की वात्रटिका हा शब्द मला जरी वात्रटिकाकार म्हणत असले, हा मूळ पाडगावकरांचा. आणि त्यानंतर फमू शिंदे यांनी मनोहरमध्ये, साप्ताहिक मनोहरमध्ये सातत्याने वात्रटिका लिहिल्यात. तर वात्रटिकांचे खरे ज्यांना मान दिला पाहिजे असे पाडगावकर आणि फमू शिंदे. नंतर मी ते थोडं राजकीय लिहिताना, व्यंग लिहिताना तो प्रकार आणला, पण तो माझ्यावर शिक्का बसला. वात्रटिका म्हणजेच व्यंग कविता वगैरे. तर ठीक आहे, अशा या त्रिकालमधील कविता वाचताना एकांत हवाय. एकांतात जर हे पुस्तक वाचलं तर आपली संवेदना जोपासण्याचं काम त्रिकाल हा संग्रह करू शकतो. इतकं गांभीर्य या कवितामध्ये आहे. त्यांच्या या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद सर. आजच्या या प्रकाश सोहळ्याचे अध्यक्ष माननीय भरत साचणे सर यांची मी थोडक्यात ओळख करून देते. सरांनी अनेक सुप्रसिद्ध लघुकथा संग्रह, दीर्घकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका, नाटक, कादंबरी, ललित लेख संग्रह अशा जवळजवळ सर्वच साहित्य प्रकारांचे लेखन केलेले आहे. त्यांच्या उत्कृष्ट वाङ्मया निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना 7 वेळेस पुरस्कृत केलेले आहे आणि इतर अनेक प्रतिष्ठित जवळजवळ 38 पुरस्कारांनी सरांना गौरवण्यात आलेले आहे. दिनांक 22, 23, 24 एप्रिल 2022 मध्ये लातूरमध्ये संपन्न झालेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सर होते. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा कविवर्य नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार हे सरांना मिळालेले विशेष सन्मान. अनेक अभ्यासकांनी साचणे सरांच्या साहित्यावर विश्लेषण लिखाण केलेले आहे. तसेच त्यांच्या साहित्यावर PhD व MPhilचे संशोधनही केलेले आहे. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार मनुजा चातुर्य ये तसे फार या उक्तीप्रमाणे श्रीयुत भरत साचणे सर हे आम्हाला आज अध्यक्ष म्हणून लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. मी सरांना विनंती करते की आपण अध्यक्षीय भाषण करावे. मित्रो, त्रिकाल
या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं अधिकृतपणे जाहीर करतो. फमू शिंदे यांचा हा अतिशय वेगळा असा हा कविता संग्रह आपल्या समोर येतोय. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस या संस्थेने हे प्रकाशन केलंय, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मुखपृष्ठकार बमा परसवाळे यांचं देखील अभिनंदन करतो. सुंदर असं मुखपृष्ठ त्यांनी दिलेलं आहे. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, डॉक्टर PD पाटील, फमू शिंदे, डॉक्टर वरखेडे, डॉक्टर फुटाणे, डॉक्टर मिलिंद जोशी, राजशेखर शिंदे, प्रकाशक अमृता आणि आपण सर्व रसिक गुणीजन मित्र हो. गेली 100 वर्ष तरी मी आग्रहपूर्वक सांगत आलेलो आहे की फमूंची कविता वेगळी आहे. या कवितेकडे वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे हा माझा आग्रह अनेक वर्ष राहिला. आणि त्यामधली जी अडचण आहे ती देखील आधीच्या वक्त्यांनी थोडीशी अधोरेखित केली. परंतु एक वेगळ्या नजरेने बघण्याचं जे काही काम या ठिकाणी आपण आज करतो आहोत, याचं जे आयोजन नियोजन ज्यांनी केलं, डॉक्टर PD पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांना मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो त्यांचं, एवढ्यासाठी की हा जो काही एक उपक्रम आज इथे उपस्थित केला, या संग्रहाकडे आपल्याला बघण्याची एक संधी दिली, वेगळ्या दृष्टीने बघण्याची संधी दिली. आणि महाराष्ट्रातले सर्व काही विद्वान रसिक जन या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना बोलण्याची आपण एक संधी दिलेली आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. हा संग्रह वेगळा का आहे, कारण हा वेगळा आहे असं म्हटल्यानंतर तो वेगळा का आहे हे देखील सांगायला पाहिजे. तो का वेगळा आहे हे सांगण्यापूर्वी या कवीचं प्लेसिंग करायला पाहिजे. शिंदे यांनी थोडासा त्याचा एक उल्लेख या ठिकाणी केला. माझ्या मते ते एक धाडस करावं लागेल की हा कवी आहे कोण आणि कुठला आणि कुठल्या वर्गवारीचा आहे, याचं प्लेसिंग आधी केल्यानंतर मग त्यांच्या कवितांचं देखील प्लेसिंग करावं लागेल, वर्गीकरण करावं लागेल आणि त्यानंतर या कवितांच्याकडे बघावं लागेल. आता हे काम काही एका कुठल्याही कार्यक्रमामध्ये होत नसतं, म्हणून त्याच्यासाठी सविस्तर असे लेख लिहिले जावेत असं वरखेडे सरांनी जे आधी म्हटलेलं आहे ते योग्य आहे. आता कवी कोण असतो, तर तो एक तर श्रेष्ठ कवी असायला पाहिजे किंवा सच्चा कवी असला पाहिजे किंवा तो खरा कवी असला पाहिजे किंवा तो मौल्यवान कवी असला पाहिजे, अशा प्रकारची वर्गवारी सामान्यतः आपण करत असतो. आणि अशा कवींचा जेव्हा उल्लेख करायचा प्रसंग येतो तेव्हा असे कोणकोणते कवी आहेत त्याच्याबद्दल आपल्या मनात सहज जी यादी येते ती यादी आपण समोर ठेवत असतो. ती कधीच परिपूर्ण नसते, योग्य असतेच असंही नाही. तरी देखील तांबे, मर्ढेकर, रेगे, ग्रेस, आरती प्रभू, महानोर इत्यादी अनेक नावं आपल्या समोर येतात. त्या यादीमध्ये मी फमूंना स्थान देतो आहे. हे मी आग्रहपूर्वक एवढ्यासाठी सांगतो की याच्या आधीच्या वक्त्यांनी असं म्हटलं की थोडी उपेक्षा झाली की काय. आता ती उपेक्षा जर खरोखर झाली असेल तर ती का झाली याचा देखील थोडासा शोध घ्यावा लागेल. परंतु प्लेसिंग करण्याचं जे काही काम आहे ते मी केलं. या ठिकाणी मी सांगितलं आपल्याला की या कवींच्या मध्ये फमूंना आपल्याला निसंशयपणे ठेवावं लागेल. एक श्रेष्ठ कवी म्हणून त्यांच्याकडे आपल्याला बघायचं आहे. आता त्यांच्या कविता कुठल्या वर्गवारीच्या येत आहेत, कोणत्या श्रेणीच्या येत आहेत याच्याबद्दल आधीच्या वक्त्यांनी, अतिशय विद्वान असलेल्या या मंडळींनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगितलंय. माझी थोडीशी दृष्टी वेगळी आहे. मला असं वाटतं की हा कवी समजून घेण्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कोणत्या असं जर आपण विचारायला लागलो स्वतःला आणि इतरांना, तेव्हा असं लक्षात येतं की त्यांची पॉप्युलॅरिटी ही एक मोठी अडचण आहे. दुसरं असं की त्यांनी स्वतःच असं म्हटलं की जे नव्हतेच कोणी ते कोण होते, जे नव्हतेच कोणी ते कोण होते असं त्यांनी प्रश्न विचारलाय. आणि खाण लुटून नेणारे कोण होते असंही देखील त्यांनी आपल्याला विचारलंय. हा प्रश्न उपस्थित करणारा हा जो कवी आहे, या कवीने एक अभिनय आपल्या समोर उपस्थित केलाय.
जो त्यांचा अभिनय असतो आणि त्यातून त्यांनी आपल्या फसवणुकीचे मार्ग रेखांकित केलेले आहेत. जर आपण त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्यांच्या मार्गाने जायला लागलो तर आपली फसवणूक व्हायला लागते आणि आपण गोंधळून जाऊन असं म्हणायला लागतो की हा हसवणारा कवी आहे का, हा काही गमती करणारा कवी आहे का. प्रत्यक्षामध्ये या कवीने कविता लिहिली आणि ती ठेवली एका बाजूला, परंतु ती समजून घेऊ नये किंवा समजून घेण्यामध्ये अडचणी निर्माण व्हाव्यात अशा प्रकारचं आयोजन या कवीनेच निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या चक्रव्यूहातून योग्य ती वाट शोधणं हे आपल्या दृष्टीने एक मोठं आव्हान असतं आणि म्हणून हे रसिकांचं आणि समीक्षकांचं मोठं आव्हान त्यांनी निर्माण केलं, जे सहसा अन्य कवी करत नाहीत. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांनी जो फसवणुकीचा मार्ग केला, आपल्याला फसवलं एका अर्थानं, आपल्याला एका अभिनयातून त्यांनी आपल्याला गोंधळात टाकलं. त्यामुळे त्यांची कविता कोणती आहे आणि कशी आहे आणि कोणत्या वर्गवारीची आहे याच्याबद्दलचे अनेक संभ्रम त्या निर्माण होत असतात. आधीच्या वक्त्यांनी त्याबद्दल प्रश्न केलेत, विशेषतः राजशेखर यांनी असं म्हटलं की ही कविता कुठल्या स्वरूपाची आहे आणि नंतर वरखेडेंनी देखील त्याची वर्गवारी केलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की या कवितेची जी काही वर्गवारी करायची असेल किंवा ही कविता समजून घ्यायची असेल आपल्याला, तर त्यासाठी निश्चितपणे विश्वकारुण्य नावाची जी गोष्ट आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं. यामध्ये कवितेमध्ये आपल्याला विश्वकारुण्य दिसतं आहे आणि तांत्रिक दृष्टीने जर बघायचं झालं तर मला उर्दू कवींची आठवण येते त्यांची कविता वाचत असताना. या आधीच्या वक्त्यांनी जर उर्दूचा अभ्यास केला तर त्यांच्या लक्षात येईल की ही कविता, त्रिकालमधली विशेषतः कविता, ही उर्दूच्या जवळ जाते. त्यामुळे त्यामध्ये असलेले जे खटके आहेत, त्यामध्ये असलेला जो आशय आहे, त्यामध्ये असलेला जो अंतर्विरोध आहे, तो सगळा या कविता त्रिकालच्या कवितेमध्ये आपल्याला तो दिसायला लागतो. मग आता या वेगळेपणा काय आहे याच्यात देखील शोध घ्यायला लागेल, त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. मला स्वतःला असं वाटतं की आंतरिक गूढतेशी संलग्न असलेल्या या संवादी कविता आहेत. मरणाला हाका देणारा हा कवी सीतेच्या हरणाला हाका देतो, म्हणून तो स्वतःच्या नितांत स्वरूपाची भेट घेण्यासाठी उत्सुक असा आहे. कवी जेव्हा स्वतःच्या नितांततेशी संलग्न होतो त्यावेळेला जी कविता निर्माण होती ती ही कविता, आणि म्हणून त्या जीव घेण्या कविता आहेत. एका अर्थानं जगण्याच्या केंद्राकडे या ओढवून नेतात आपल्याला, अंतस्वभावी अशा या कविता आहेत. मग या इतक्या श्रेष्ठ कविता येतात कुठून याचा देखील शोध घ्यावा लागेल. आता कुठून येतात त्याच्याबद्दलचा जो आपला अनुभव आहे तो अनुभव आपण जर लक्षात घेतला तर शब्दांच्या प्रेमातून कविता आलेल्या आपल्याला दिसतात, ज्या चांगल्या असतातच असं नाही. उदाहरणार्थ ऋणझुण हा शब्द मला आवडतो, माऊलींनी वापरलाय, आपल्या सर्वांना आवडलाय, म्हणून मग ऋणझुण या शब्दाच्या साठी लिहिलेल्या कविता देखील आपल्याला दिसतात. काही विचारातून येतात, वैचारिकतेतून येतात, दिखाऊपणातून येतात, स्वार्थातून येतात, विषय निवडून लिहिलेल्या कविता येतात, हौसेतून येतात, अनुकरणातून येतात. आता या कोणत्याच पद्धतीच्या या कविता नाहीत. मग या आल्यात कुठून, तर त्या काळजातून आल्यात असं माझं स्वतःचं संशोधन. या अपरिहार्यतेतून आल्यात आणि प्राणातून आलेल्या आहेत, म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व आपल्याला लक्षात यायला लागतं. मित्र, भाग्यदेवता आणि कविता देवी या दोन्हीही एकाच स्कूलच्या विद्यार्थिनी आहेत. त्या उशिराने प्राप्त होतात, उशीर करतात, डोळ्याच्या कोपऱ्याने बघत बघत आपल्या घरासमोरून जातात, कदाचित शेजाऱ्याच्या घरी आधी जातात, परंतु आपल्याकडे यायला उशीर करतात. हा अनुभव सर्वच निर्मिती करणाऱ्या कलावंतांचा असतो. याबाबत एक उर्दू संवाद प्रसिद्ध आहे जो या कवितेशी आणि या कवीशी कसा संबंधित आहे ते मी सांगतो आपल्याला, परंतु तो संवाद मी आधी सांगेन. आपल्याला कल्पना असेल की उर्दूमध्ये जी कविता आहे किंवा कविता देवी आहे ती प्रेयसी अशा रूपानं पाहिली जाते
आणि आपण कवितेला देवी मानतो, देवता मानतो. कविता देवी हा शब्दच संत तुकारामांचा आहे मुळामध्ये. त्यामुळे अनुनय आणि उपासना याच्यामध्ये जो फरक आहे तो फरक या दोन्ही प्रवृत्तींमध्ये दिसतो आपल्याला. उर्दू कवींनी जेव्हा कवितेला किंवा कविता देवीला प्रेयसी असं मानायला सुरुवात केली त्यावेळेला झालेला हा संवाद आहे. त्यामध्ये कवी असं म्हणतो की कविता देवी तू तर काय माझ्या प्रसन्न होतच नाहीयेस, प्रत्यक्षामध्ये मी तुझ्या खूप मागे आहे, मी तुझा खूप अनुनय तुझा करतो, तुझ्यावर प्रेम करतो, परंतु तू मला काही प्रसन्न होत नाहीयेस. याबद्दलची तो तक्रार तर करतोच. तो असंही म्हणतो की हे नवथर नवे जे कवी आलेले आहेत त्यांच्याबरोबर तू जातेस, हातात हात घालून फिरतेस, बागेमध्ये जातेस, भोसेबाजी करतेस, त्यांच्यावर तू खुश असतेस आणि माझ्याकडे मात्र तू दुर्लक्ष करतेस, हे का? अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तेव्हा कविता देवी असं म्हणते की मग, आणि तो विचारतो तू मला कधी भेटणारच नाहीयेस का? तेव्हा ती म्हणते भेटणार आहे, पण तो म्हणतो कधी भेटणार? भेटेन शतवर्षांनी, हे उत्तर दिलेलं आहे. 100 वर्षांनी मी भेटणार आहे, थांब. याच्यामध्ये पेशन्स हा भाग महत्वाचा आहे. तो धीर धरण्याची वृत्ती ही महत्वाची असते, जी कवीला अत्यंत अत्यंत दुर्मिळ अशी प्राप्त होत असते, जी या कवीला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे वाट बघण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता या कवीकडे असलेली आहे. आणि म्हणून ही जी कविता देवी आहे ती कृपा करते. प्रसन्न होत असेल तर ती अनुनयातून प्रेयसी प्रसन्न होत असेल कदाचित, पण कृपा करतेच असं नाही. कविता देवी कृपा करते त्यावेळेला काय होतं, तेव्हा त्रिकाल सारखा संग्रह उपस्थित होतो. हा जो उर्दू संवाद आहे तो लक्षात घेतला तर 40वा संग्रह आपल्या समोर आज आलेला आहे. हा मनुष्य आज त्याही नंतर सुद्धा हा कवी आपला कविता संग्रह घेऊन आपल्या समोर येतोय. यामधल्या असंख्य कविता ज्याच्याबद्दलचा आधीच्या वक्त्यांनी खूप तपशिलाने आपल्याला सांगितलेला आहे, त्या जर एक एक वाचायला जर मी लागलो तर पुन्हा वेळ त्याच्यामध्ये तर जाईल. परंतु आरती प्रभू आणि बाकीचे जे कवी आहेत जे समकालीन कदाचित थोडेसे आधी त्यांच्या कविता घेऊन आलेले, या सर्व कवींचे जे काही वेगवेगळे असे अनुभव आहेत ते देखील या कवितांमध्ये आपल्याला शोधता येतात. दूर तेथे दूर तेव्हा रात्र झाली असं जेव्हा आरती प्रभू म्हणतात त्यावेळेला हा कवी सांज झाली असं म्हणतो, तेव्हा हा अनुभव सारखाच असा येतो. आणि अनेक कवी ज्या दुःखाच्या कवी आहेत, जेव्हा तुम्ही ग्रेसला दुःखाचा महाकवी म्हणता त्यावेळेला हा देखील कवी त्याच स्वरूपामध्ये, त्याच प्रकाशात, त्याच प्रांगणात आपल्याला शोधावा लागतो. तेव्हा या कविता काय आहेत त्याच्याबद्दल आपण सांगितलं की वेगळ्या आहेत, वेगळ्या का आहेत, कुठून येतात, त्यानंतर त्याचा समकाल काय आहे इत्यादी तपशील आपण घेतल्यानंतर त्या कवींच्या या कवितांबद्दल देखील बोलावं लागेल. श्रेष्ठ कविता आहेत, शंकाच नाही. आत्मनिष्ठ आहेत, अंतःप्रवाही आहेत, अंतर्वृत्तीच्या आहेत, दृष्ट्या आहेत, आध्यात्मिकतेच्या जवळ जाणाऱ्या कविता आहेत आणि म्हणून त्रिकाल सत्य सांगणाऱ्या आहेत, प्राणातून येणाऱ्या आहेत, विश्व करुणा प्रकट करणाऱ्या आहेत. यासाठी श्रेष्ठ कविता असं मी थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करू शकेन. म्हणून मला स्वतःला एक सूचना या ठिकाणी करायची की फोमूंच्या कविता आपण ऐकत आलो अनेक वर्ष आणि वाचत आलो, परंतु कमी वाचलेल्या आहेत. त्यामुळे हा जो काही गोंधळ निर्माण झाला की हा कवी कोण आहे, विनोद करतो का, मला हसवतो का, हसवण्याचं काम त्यांनी आपल्याकडे घेतलंय का, आणि मग आपण सहज फसून जातो, आपली फसवणूक होते. प्रत्यक्षामध्ये हा गंभीर कवी तर आहे, आधीच्या वक्त्यांनी सांगितलंच, कविता त्यांच्या श्रेष्ठ आहेत आणि गंभीर आहेत. तेव्हा मग काय करायला पाहिजे, मला स्वतःला असं वाटतं की त्यावर एक दिवसाचा परिसंवाद झाला पाहिजे यांच्या कवितांवरचा. तो पिढींनी ते मनावर घ्यावं. त्या परिसंवादाचं उद्घाटन माझ्याच हस्ते झालं पाहिजे, तेही उघड आहे. त्यांचे सहकारी आणि त्यांनी या ठिकाणी जे अतिशय देखणं असं आयोजन केलं आहे याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल देखील मी आभार व्यक्त करतो. आणि जे काही अध्यक्षीय समारोप थोडक्यात करायचा असतो तो मी थोडक्यात केलेला आहे असं मला वाटतं, अधिक वेळ न घेता. तेव्हा मी आपला
आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आता आपण सर्वांनीच कविता संग्रहाविषयी ऐकलं, तर माझी कशी इच्छा झाली, आपणा सर्वांना हा कविता संग्रह भेट म्हणून द्यावा. बाहेर पब्लिशरनी कॉपीज ठेवलेल्या आहेत, त्या एक एक कॉपीज माझ्यातर्फे भेट. खूप धन्यवाद सर. ही भेट निश्चितच खूपच महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारी आहे, त्याबद्दल खरंच खूप आभार. आणि मला वाटतं वारकरी आणि आध्यात्मिक वारसा असणाऱ्या या पिंपरी चिंचवड नगरीला डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या या प्रांगणात साहित्य आणि भाषा प्रेमींची आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच साहित्यिक तज्ज्ञांची एक मांदियाळी जमली आहे असं जणू वाटतं आहे. इंग्रजीमध्ये लिटरेचर विषयी एक परिभाषा म्हणू शकतो आपण केलेली आहे. असं म्हटलं होतं की वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लिटरेचर इज टू टीच अँड डिलाइट. जसं मगाशी जोशी सरांनी सांगितलं की अंजन आणि रंजन या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मला वाटतं हे सर्व तज्ज्ञ साहित्यिक ती साहित्यिक पालखी खरंच खूप हिरिरीने आपल्या जबाबदारीने घेत आहेत आणि आपल्यासारखे सर्व वारकरी त्या पालखीमध्ये अगदी त्या वारकऱ्यांसारखे मग्न होऊन जात आहेत. याची खरंच आज खूप सुंदर अनुभूती इथे आली. त्याबद्दल सर्व साहित्यिकांचे एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण आभार मानूया. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी श्रीयुत आशिष शिंदे यांना इथे आमंत्रित करते. नमस्कार. न्यू इरा पब्लिकेशन हाऊस आणि डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीतर्फे फमू शिंदे यांच्या कविता संग्रहाचा प्रकाशनाचा सोहळा आपण इथे सगळ्यांनी बघितला. मी पहिल्यांदा डॉक्टर PD पाटील सरांना धन्यवाद देतो की त्यांनी इतका मोठा कार्यक्रम घेतला, सगळ्यांची चांगली व्यवस्था केली, पाहुण्यांची बरदास्त सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केली आणि आत्ता ती घोषणा केली की कविता संग्रह सगळ्यांना मिळतोय. कविता संग्रह असा विकत घेतला जात नाही किंवा त्याची विक्री कमी होते असा एक समज आपल्या लोकांच्यात आहे. पण न्यू इरातर्फे या कविता संग्रहाचं चांगली विक्री झालेली आहे आणि ह्या सरांच्या घोषणेमुळे त्याला अजून बळ प्राप्त होईल, त्यामुळे त्यांना धन्यवाद. सर्व वक्ते राजशेखर शिंदे सर, रमेश वरखेडे सर, मसापचे बिलेंदू जोशी सर, प्रसिद्ध कवी रामदास पोटाणे सर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी या कविता संग्रहावरचं आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल. भारत सासने सरांनी या सगळ्याचा समारोप खूप चांगल्या पद्धतीने केला. खूप टर्मिनॉलॉजीज त्यांनी वापरल्या, काही अवघड असं वाटतील असे वाटतं, पण त्यांच्या या सगळ्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी फार क्लिअर होत गेल्या. त्यामुळं मी प्रकाशन संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो. त्यांचे आणि आमचे संबंध असेच दृढ होत राहू आणि ह्याच्या पुढेही आपण एकत्र काम करावे अशी मी इच्छा व्यक्त करतो. DY पाटील विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी धन्यवाद करतो. न्यू इराच्या सगळ्या स्टाफचं इथं धन्यवाद व्यक्त करतो आणि अमृता मॅडम यांनी या प्रकाशन संस्थेच्या वतीने आपलं मत व्यक्त केलं आणि त्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. शेवटी प्रांजली बर्वे या कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त गीत सादर करतील. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञे तोषावे तोषून निज द्यावे प्रसादानुहे जे खयांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांचील तो तिला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मोंदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंची आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी होवावी जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला सुखिया